जसा जीवात जीव घुटमळ तस फिरतीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ मराठी सगळ्यांना येते ना? आवाज वगैरे व्यवस्थित येतोय माझा? ॲक्च्युली माझा पहिलाच शो आहे आणि मी थँक्यू. आणि मी जे बोललो ना मराठी येते का ते मी कॅमेरामधनं कट करणार आहे, कारण मराठी पब्लिक लय डेंजर आहे, लगेच ऑफेंड होतात. तर सुरुवातीला तर स्टँडअप करायचं मी खूपच पाठवत होती माझी, कारण की त्याचे 2-3 रिझन आहे. त्यातला पहिला रिझन तर एक आहे की ते मी आत्ता विसरलोय. तर त्याचं पहिलं रिझन तर हेच आहे, जर समजा मी एखादा जोक मारला आणि पब्लिक हसली नाही तर त्यांच्यासाठी पहिलंच सांगतोय, आजचीत गुच्ची गुच्चीत खावा, जे पण हसणार नाही त्याच्या आईला पुढचं समजून जावा. तर दुसरं एक रिझन असं आहे की राव माझी मुलं वगैरे कशी माझी रिस्पेक्ट करतील. मी त्यांना सांगतोय की बाबा शिव्या वगैरे नको देत जाऊ, अरे काही हे नको करत जाऊ. पप्पा तुमचा ना मी स्टँडअपचा व्हिडिओ बघितलेला आहे, किती शिव्या देता तुम्ही मला पण माहिती आहे. असं म्हणलं काय राहिली माझी. आणि हे तर बरोबर आहे, पण अजून एक गोष्ट की उद्या जाऊन पुढे जाऊन मी आजोबा होणार, त्यावेळेस सगळ्या मुली माझ्याकडे आशीर्वाद घ्यायला येणार. त्यावेळेस अरे नितीन आजोबा नमस्कार, अरे अक्षय आजोबा नमस्कार. आणि माझ्याकडे आल्यावर अरे किशोर आजोबा पहिला इथं हात, आणि मग तर पहिलं तर असं होतं. आता दुसरं काय सांगायचं तुम्हाला यार. थँक्यू. तर हा सॉरी, मला ते हे केल्यानंतर ना मला शिवी द्यायची होती, पण मी तेच विसरून गेलो शिवी द्यायची. बरं शिव्यांवरून ना मला आठवलं, शिव्या थोड्याफार चालतील ना? चालतील का नाही? थोड्याफार. तुमच्याकडे दुसरं काय ऑप्शन पण नाहीये, कारण की मी ऑलरेडी लिहून आलेलो आहे शिव्या, त्यामुळं ऐकावंच लागणार आहे तुम्हाला, दुसरा काय ऑप्शन नाहीये. तसं तर मी शिव्या देणं कमी केलेलं आहे, कारण माझ्या आयुष्यात एक किस्सा झाला होता की मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो, खूप प्रेम करत होतो. आणि त्यावेळेस मला शिव्या द्यायची खूप सवय होती. आणि ती मला म्हणली अरे लग्न करायचं आहे यार आता आपण. म्हणलं ठीक आहे यार, वेंचोत करू लग्न बिग्न काय. तर त्यानंतर ना मग म्हणले बघ तू जर अशा शिव्या दिल्या तर माझा बाप काय तुला लग्न देणार नाही, बरोबर ना? मग त्यामुळं मग थांबा जरा माहीच वाटते, माझा बाप तर काय तुला लग्न देणार नाही. म्हणलं ठीक आहे काय गेले, नाही देणार मी तुला परत शिवाय, नाही कुणालाच नाही देणार शिवाय. तर मग ते म्हणले ठीक आहे, तू जर असं बोलला तर माझ्या घरच्यांनी दिलेच तुला, दिले हां, उद्या ये घरी बघूया. तर एक मराठीचा शब्दकोश घेऊन गेलो, पूर्ण वाचला आणि मग घरी गेलो. बेल वाजवली, टिंग टॉंग, उघडला दरवाजा. तुम्ही मुलीचे माताश्री आणि पिताश्री आहात का? तर अरे वा, एक नंबर, एकदम सज्जन मुलगा भेटलाय आपल्याला असं वाटतं. या ना, या आतमध्ये या. मी ते विराजमान होऊ का? तर काय घेणार तुम्ही? त्यांनी विचारलं मला, काय घेणार तुम्ही? मी फक्त जलच घेतो, दुसरं काहीच नाही. अरे एक नंबर, खूपच सज्जन. इथपर्यंत सगळं ठीक होतं बरं का, इथपर्यंत सगळंच ठीक होतं. पण त्यानंतर ना ते मला म्हणले वा तुमची मराठी भाषा खूप अप्रतिम आहे, उत्कृष्ट बोलता तुम्ही मराठी. म्हणलं हे तर काहीच नाही सासरे बुवा. याच्यानंतर ना मी ज्यावेळेस चहाला अमृततुल्य म्हणेन त्यावेळेस तुमची खरी गांड फाटेन. थँक्यू.
नाही समजत आहे मराठी? मनसे येईन बरं का इथं. मनसे माहिती आहे तुला? महाराष्ट्र नवनवी माणसं आहे ना, तो कट करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. माझीच पाठायला लागली इथे. तर तिथं तर लग्न माझं मोडलं. घरचे म्हणले ठीक आहे, आपण तुझं अरेंज मॅरेज करून देऊया. मग अरेंज मॅरेज करायला गेलो. तिथं कांद्या पोहाचा कार्यक्रम होता. पण इतकी जोरात लघवीला आलती ना की काय सांगू तुम्हाला. आणि मग बसलो, कांद्या पोहाचा कार्यक्रम वगैरे केला. आणि आतमध्ये आम्हाला दोघांनाच बंद खोलीत पाठवलं आम्हाला. आम्ही दोघेही आहे ना गप्पच होतो, एकामेकांशी काहीच बोलत नव्हतो. पण मला तर आली होती लघवीला. मी तिला न राहता म्हणलं, ऐक ना, लघवीची जागा दाखव ना. तर ती मला म्हणली, पहिली तुझी दाखव. तर ती मला म्हणली पहिली तुझी दाखव. तर मी तर तिथं नकार दिला. म्हणलं नकोच यार लग्न हिच्यासोबत, तर काय होईल मग पुढं. त्यामुळे तिथं मी नकार दिला. आणि त्यानंतर ना माझ्या घरचे म्हणले, नातेवाईकामधली एक मुलगी आहे, चांगली मुलगी आहे, आणि आम्ही वेगवेगळ्या लग्नांमध्ये तिला भेटलो होतो. तिचा नंबर माझ्याकडे होता. आणि तिला मागणं घालायच्या वेळेस म्हणजे एका दिवस आधी मी तिला कॉल केला की माझ्या घरचे तुझ्या घरच्यांना मागणं घालायला येणार आहे. तर मला ती तिकडून फोनवर म्हणली, ऐक ना किशोर. म्हणलं बोल ना. ती मला म्हणली, माझी मम्मी मी मागणं घालून देऊ शकते, पण माझे वडील नाही देऊ शकत रे. तर माझा पहिला शो होता, खूप लाभ भेटला. अजून पण असतंय. तर मी विचार केला नव्हता की माझे जोक तुम्हाला एवढे आवडतील, आणि ॲक्च्युली खूप भारी लाभ भेटला. आणि मला माहित नाही खरंच तुम्हाला जोक आवडलेत माझे, का मी पहिल्यांदाच शिवी दिली होती म्हणून तुम्ही सगळे हसलेत. तर थँक्यू सो मच, खूप भारी झालं. आणि इथं मी मागाच्यापासून तिथं बसलोय, आणि इथं मी जे नाव वाचतोय, मागाच्यापासून हे नाव वाचतोय मी, काला मंच. तर काला मंचचे सगळ्यांचे थँक्यू, सगळ्या टीमचे आभार. आणि अजून काय बोलायचं होतं मला, जाऊ द्या. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आगे पिक्चर बाकी है.